आणि अजून त्याचं जाऊ हीच बाप्पाच्या प्रार्थना. 12 वाजले. दूध आहेत बघा सगळे. हां हाय लक्षात माझ्या. बघा सगळं अजून थोडंसं दूध मशीनला शिल्लक आहे. यश लागला आहे आपल्याला ती काढून घ्यायला. आणि भांडी वगैरे सगळं काम आपलं इथलं बऱ्यापैकी आवरले. आणि चाललंय बघा माझं. भांडी थोडंसं राहिले शिल्लक, थोडीशीच शिल्लक राहिली भांडी. आणि हे करा, यश तर आपला चेहरा रिव्हील करायचा नाही. त्याला वाटलं मी त्याच्याकडे बॅक कॅमेरा केला आहे, पण बॅक कॅमेरा नाही, फ्रंट कॅमेरा आहे. आणि सगळं दूध वगैरे 12 वाजता सारखं झालेत. उद्याची तयारी अननस आणून ठेवले सुटकणसाठी. अजून सफरचंद, परत काजू, डाळिंब, चेरी, ही सगळी फळं अजून आणायचे आहेत. चला तर मग पुढं बघत राहायचा ब्लॉग. हॅलो फ्रेंड्स, शुभ संध्याकाळ सगळ्यांना. आणि संध्याकाळचे 5:45 वाजलेत. माझी तयारी सगळं आवरून घरातलं भांडी वगैरे सगळं धुवून, म्हणजे काल सकाळपासून जी भांडी पडलेली होती प्लॅन्टवरचं काम होतं चालू, त्यामुळं स्वयंपाकाची तयारी आपली थोडीशी स्वयंपाकाची तयारी पण मी करून घेतल्या. कणी वगैरे मळून ठेवल्या. यशला चहा ठेवला आहे आत्ता. चहा घेणार आणि चक्का सेट करायचा आपल्याला. 500 लिटर दुधाचा आपल्याला, दह्याचा आपल्याला चक्का, 500 किलो दह्याचा चक्का आपल्याला सेट करायचा आहे. कारण आपल्याला ऑर्डर आहे 27 तारखेची, शनिवारची ऑर्डर आहे फ्रूटखंडची. उद्या त्याला आपल्याला फ्रूटखंड बनवून घ्यायचं आहे. चला तर मग माझी तयारी झाली अशा तऱ्हेने प्लॅन्टवर जाण्याची. आणि यशचं पण झालं आहे. यश पण उठला आहे आता, जरासा झोपलेला तो. शिवसाई हॉटेलला कप देऊन तो थोडासा त्याने रेस्ट घेतल्या. चला तर मग बघत राहा पुढं ब्लॉग. आणि आता मी प्लॅन्टवर जाणार आहे. हे बघा, अशी कणिक मळून मी ठेवल्या, चपात्या करणार मी. इकडं चहा होतो यशला, कमी साखरेचा चहा घेणार जाणार आहे. 7:30 वाजलेत आणि 6ला आलेलो आम्ही. 6 वाजल्यापासून 7:30 वाजेपर्यंत आम्ही सगळा चक्का सगळा सेट करून घेतला आहे. उद्याच्या ऑर्डरचा 500 लिटर दही, दही लावलेलं होतं, ती सगळं सेट करून घेतले. सगळं भांडी वगैरे सगळं आवरलं इथलं, जी सेट केलेली जी भांडी होती ती. आणि आता आम्ही चाललो आहे घराकडे. चला तर मग पुढं. हे बघा, सगळं असा चक्का 500 लिटर दहीचा आपण सेट करून घेतला आहे. आणि आता मी आणि यश आणि आम्ही ते दोघंजण घराकडे चाललो आहे. वेळ होतोय नंतर, अजून उजेड आहे त्यामुळे एवढं काही वाटत नाही, पण आता आम्ही चाललो आहे घराकडे. चला बघत राहा पुढं ब्लॉग. मग 8 वाजलेत रात्रीचे आणि आलो आहे आता यश मी घरी. स्वयंपाक माझा चालू केला आहे मी इकडं. हे बघा, सगळं तयार करून घेतलं आहे. आणि चपाती आणि पनीरची भाजी पाहिजे यशला, म्हणून पनीरची भाजी बनवायची. ॲडमिशन चालू झालं आहे वीर. काय म्हटलं मित्र ती, काय म्हटलं मित्र ते चालू झाले. यशचं ॲडमिशन चालू झालं आहे आता. लास्ट इयरचं यशचं ॲडमिशन घ्यायचं आहे. आणि ॲडमिशन नाही घेतलं तर नाही दंड असते. दंडात सगळं 500 रुपये फी आणि वाढ असं आहे. लास्ट इयर BScला यश असं आहे. आणि वागू नकोस ए बाबा. चपात्या केल्या तुम्ही आता, रोट्या काय नको त्या. रोटी पाहिजे होती काय, पाहिजे होती का उद्याच्या चिकन बिकन काय राहणार. तुझी करायला लागल्यास म्हणून म्हटलं करू नको. मग ती भाऊसनी विचारलं का अजून साप दिसते तुम्हाला कुठं स्वप्नात? कवा दिसलेला रात्री? काल बी दिसली ती. तू सारखा विचारतीस करते. नाही उठलोय मी काल मी. आणि अशी पनीरसाठी मी तयार करून घेतले. याच्यात आता फक्त कांदा आणि टोमॅटो आहे. याच्यात मी लसूण अद्रक वगैरे काही सुद्धा घातलेलं नाही, कारण लसूण आता सोलत बसायला टाईम नाही. आणि इकडे आपला अमृतिष्ट पनीर, एवढाच तुकडा घेतला आहे. पनीर यातलं कोण सुद्धा खायत नाही, 100 ग्रॅमचाच तुकडा घेतला आहे. आणि आता हे बारीक करून घेणार आहे मिक्सरवर आणि फोडणी टाकणार. पनीर बनवण्यासाठी आता मी कढईमध्ये तेल टाकून घेतले थोडंसं. आणि थोडंसं याच्यात तूप ॲड करणार आहे. 1-2 चमचे तेल टाकले, थोडंसं तूप ॲड करणार आहे. मला तूपच घातले नाही बनवून घेतलेला आता हा सगळा पूर्ण सगळा तेल सुटेपर्यंत भाजून घ्या. पनीरचा पीस बनवून घेतले. आता आपल्याला पनीरचा फक्त पनीर मसाला ॲड करायचा राहिला.
आणि सुवानाचा पनीर टिक्का मसाला वापरणार आहे. आणि इकडे बघा हे आपलं तेल सोडलं इथे ह्यानं मसाल्यानं. आणि 2 पीस माझ्याकडे आईस झालेले या पिसाचे. आणि तसंच ते उलटे करून दिलं गरम करण्यासाठी ठेवलं आईस करायसाठी. तेल सोडले बघा मसाल्याने. त्यात आपण 1 चमचा पनीर सुहाना पनीर मसाला टाकून घेणार. आणि आता मीठ आणि लाल तिखट एवढं फक्त राहील. हे पण एकसारखं मिक्स करून घेणार आहे. त्याच्यात मी घरगुती लाल तिखट वापरणार आहे. आणि मीठ मी टाकून थोडीशी गोड साखर पण याच्यात मी वापरणार आहे. याच्यात मी जेवढे पाहिजे तेवढे आपल्याला ग्रेव्ही बनवून घेणार आहे. अशा तऱ्हेनं आपलं पनीर बनवून झाले. पाठीमागं मी टॉर्च लावलं आहे कारण मोबाईलची लाईट खूपच घरातली लाईट खूपच कमी वाटते म्हणून पाठीमागं मी टॉर्च लावलं आहे. त्याच्यात आम्ही जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला ग्रेव्ही बनवून घेणार आहे. अजून थोडं पाणी ॲड करायला लागतं. अजून थोडंसं पाणी ॲड करून घेऊ. दरदरीत अशी ग्रेव्ही बनवून थोडंसं आता साखर फक्त आपल्याला ॲड करायची राहिल्या. गोड साखरेने खूप छान अशी टेस्ट येते. ही बघा ग्रेव्ही आपली अशी बनवून तयार आहे. आता मी याच्यात पनीरचं पीस ॲड करणार आहे. आपलं बनवून तयार आहे पनीर टिक्का मसाला. अशा तऱ्हेनं आपण साधी सिंपल आणि सोपी अशी पनीर टिक्का मसाला रेसिपी बनवून तयार आहे. 5 मिनिटांनी झाकण लावून झाकून मुरवत ठेवणार आहे. अशा तऱ्हेनं माझं पनीर टिक्का मसाला चपाती आणि भात असं स्वयंपाकाचा बनवून तयार आहे. आजचा ब्लॉग माझा कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन कोण असलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या सगळेजण पनीर टिक्का मसाला खायला आणि चपाती रोटी आज आणलेली. रोटी काही मी नको म्हटलं. यशला रोज रोटी काम चालू असलं की आपलं प्लॅन्टचं रोटी मसुरा वगैरे सारखं होतच असते म्हणून मी नको म्हणलेलं रोटी. चला तर मग आपलं ही पनीर टिक्का मसाला बनवून तयार आहे. या सगळेजण पनीर टिक्का मसाला खायला. आणि शुभरात्री सगळ्यांना. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.